नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा मनोरा बांधण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कॉलेजचा भूतकाळ सज्ज झालाय दोन मित्रांच्या वर्तमानावर प्रभाव पाडण्यासाठी. बघूया पुढे नेमकं काय काय घडतंय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. डॉक्टर पम्याच्या मांडीत गोळी घुसली आहे. डॉक्टर कुठे रे? माझ्या पम्याला वाचला. आपले डोळे मिटतात. पम्या हॉस्पिटल मध्ये आलोय आपण. पम्या डोळे नको मिटू. पम्या झाला. हे डॉक्टर कुठे रे? हे डॉक्टर. पम्या काय नाही होणार. पम्या हे पम्या डोळे ठेव. डोळे उघडे ठेव. डोळे उघडे ठेव. भाई भाई टेन्शन नको घेऊ. आपल्या पम्याला काय नाही होणार भाई. अरे अलेक्स असं कसा बोलतो? टेन्शन नको घेऊ यार. भाऊ जिगरचा तुकडा आहे पम्या माझा. मला त्या मृत्यूजाने गोळी मारली समोरून. माझ्या छातीत मारून ते पम्याने मांडी टाकली मध्ये यार. स्वतःच्या मांडी. ए कुठे डॉक्टर? हे डॉक्टर. माझ्या आईला हे डॉक्टर. हे डॉक्टर कुठे? काय चाललंय? हा, कशाला आरडाओरडा करता? हे हॉस्पिटल समजत नाही तुम्हाला? ए थांब जरा. पेशंट कोण आहे? हा पेशंट आहे. बाकीच्या रिलेटिव्हने बाहेर चला. अक्की चक्की बंदूक खाली करे ना. माझ्या पम्याला वाचव. बाजूला ठेवते. चल. हे बंदूक आहे. तू घाबरत नाही आला? अरे मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही रे. 15 वर्ष झाली मला सर्व्हिसला. फालतूगिरी करू नका. आणि कशाला आरडाओरडा करताय? हे बघ, घाबरायचं असेल ना त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला घाबरा. तो इकडे आला ना तुम्हा सगळ्यांना बाहेर काढेल, समजलं? आणि मग 5 किलोमीटरच्या अंतरावर दुसरा कोण डॉक्टर पण भेटणार नाही. मरेल तुमचा पेशंट. चालणार आहे काय तुम्हाला? म्हणूनच बोलतो नाही माझ्या पम्याला वाचव. पम्याला गोळी थांबा, रडू नका. आमचं डॉक्टर लय ब्रिलियंट आहे. अपेंडिक्स ऑपरेशन करता करता मुतखडे पण फोडतो तो. मांडीतली गोळी काढताना नसबंदी नाही ना करणार याची. नाही नाही, फालतूगिरी काहीतरी बोलू नको यार. इथे आपल्याला पण दोन मांडे आहेत दिले आहेत. आई शंका विचारली भाई. बघायला लागणार आहे तुम्हाला आधी. अरे बाप रे, खूप लागलंय. गोळी घुसली वाटतं. Yes. हो स्काल्पेल द्या. पेशंटची इमर्जन्सी बघायची आणि हातात सगळी हत्यार ठेवायची. कळलंय? Yes, डॉक्टर. गोळी कशी लागली? रिस्की नाही म्हणजे आमचं हेच. लांब करा, लांब अरे करा. रिलेटिव्हचं पेशंट बाहेर चला. बाहेर चला अरे तुम्ही. नाही ते आमचा गँगचा झाला होता ना. त्या मृत्यूजाने समोरून मारली. माझ्या छातीवर गोळी मारत होती. पम्याने मांडीमध्ये टाकली आणि त्याच्या मांडीत घुसली गोळी. म्हणजे गुंड आहात तुम्ही? गुंड? डॉक्टर गँग आहे आमची. गुंड चिंदी असतात. आपण टॅक्स बिक्स भरतो. गँग आहे प्रॉपर. पोलीस कंप्लेंट केली का? हे नाही हे पोलिसाचा नाही. आमचा मॅटर आहे. ते होऊन जाईल. करावी लागते पोलीस कंप्लेंट. सगळे पेपर वर्क करा. यांना फॉर्म द्या. फॉर्म भरा, तिकडे सही करा. अरे पोलीस कंप्लेंट करा. कळलं? अरे पण पोलिसाचा नाही करत डॉक्टर. आमचा ते करावी लागते बाबा. तुम्हाला नाही कळणार ते. हे घ्या, हे ठेवा तिकडे. बघतो मी. त्यांना ओटी मध्ये पाठवा. मी ओटी मध्ये वाट बघतोय त्यांची. कळलं? झंप्या झंप्या? चित्त्या चित्त्या नाही, चित्तरंजन. चित्तरंजन चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. रोल नंबर 13 टुकटुके कॉलेज. अरे ओळखला काय? पशा खांड्या सैतान खोपडी. अलेक्स. अरे दोस्त आपला. हे ओळखला तू? आई ते जाऊ दे, तू कॉलेजला गेला होतास? अरे म्हणजे आम्ही दोघं 11वीला एकत्र होतो सायन्सला. माहितीये काय? अरे हा लय हुशार होता. हा रप्पा पुढे गेला. आपल्याला 11वी आवडली. आपण 5 वर्ष तिकडे थांबलेलो. पण भाई तुला सायन्सला घेतला कोणी? अरे ते सोड. हे झंप्या हे ओळखला काय मला? अरे कॉलेजला लय नल्ला आयटम होता. लय नल्ला आयटम होता. वाटतोय. आम्ही काय करायचं माहिती? ह्याला एकदा काय केलं होतं? याच्या 2 शेंड्या बांधल्या. याला फरक घातला आणि लेडीज हॉस्टेल मध्ये फिरायला पाठवलेला याला. आठवलं? हे लय नल्ला आयटम होता. ए हॅलो, तू आमच्या डॉक्टरला नला आयटम काय बोलते? हे बघ, डोक्यात जाऊ नको. तुझ्या पेशंटच्या सलाईन मध्ये सोडा टाकेन. दिवसभर तोंडातनं बुडबुडे काढत बसेल तो. थांबवा हिला, थांबवा हिला. ए झंप्या
हे चल लय टाइमपास झाला. आपल्या पम्याच्या मांडीत ती गोळी गेली ती काढून टाक. चल काय आपला दोघांचा सेम आहे. तू पण फाडतो मी पण फाडतो, पण तुझा एकदम फाडणं गरजेचं आहे. आता माझा फाडणं नाही. चल 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 लवकर ये. चल ना भाई. अरे मी विसरलो. काय डॉक्टरकीचा अभ्यास विसरलो आईला. काय रे आईला. ए एक मिनिट ए. तर कसं व्हायचं. ए जंप्या अरे नाही मी विसरलो यार. मला आईला चल बाजू. एक मिनिट आईला मला आठवतच नाहीये. Oh God. ए जंप्या ऐक ना. ए पम्या डोळे नको मिटू. पम्या डोळे नको मिटू. ए जंप्या असं नको करू यार. आपल्या पम्याची मांडी वाचली पाहिजे. असं कसा विसरला तू. अरे मी इथे आलो तेव्हा सगळं आठवत होतं, पण झंप्या शब्द कानावर पडला माझ्या आणि मी विसरलो. ए आईला हा? आठवतच नाही यार रे काय माझं. चल मी घरी जातो. जंप्या ए असं नको करू यार. मला आठवत आपल्या पम्याची मांडी आहे यार. वाचली पाहिजे. त्याची मांडी लय आपल्या कामाचे मी लय वेळ झोपलोय त्या मांडीवर. येस डॉक्टर, तुम्हाला असं जाता नाही येणार. ते काय खूप सिरियस कंडिशन आहे, नाही तर इन्फेक्शन होईल त्याला. डॉक्टर भाई ऐका ना भाई. भाई आपल्याला आपली मांडी हवी आहे भाई. लोक आपल्याला बिन मांडीचा बोलतील. आपल्याकडे बिन 2च मांड्या आहेत बाहेर. मग माझ्याकडे काय 4 आहेत. जंप्या अरे नाही रे, जंप्या, घरी जायला. जंप्या असं नको करू यार. जंप्या यार मी पाया पडतो. पम्याची मांडी वाचली पाहिजे. अच्छा म्हणजे याचं आता मी हे करू ऑपरेशन करू. मी पाया पडतो यार. जंप्या ए ए अरे नाही करतो ऑपरेशन करतो मी. करायला तयार आहे. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा हा मला काय बोलला. नल्ला आयटम बोलला ना मला. नल्ला आयटम बोलला ना. आता तू मला बोलायचं डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आहे. बोल डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आयटम आहे बोल. नाहीतर मग भाईला यार असं चाललो. नाही, चल बोल चल चल. आपण भाईला असं नाही बोलू शकत. ऐक पम्या जाऊ दे. चल बोल तुम्हाला यार काय अरे होतं? नाही भाई तुला अरे बोल यार पम्या मांडी. वेळ जातो यार खूप वेळ थांब ना जातो. भाई मी बोलतोय ना. यार, पम्या वेळ बोल ना नाही. यार. भाई तू आपला बाप आहे. आपण नाही अरे असू दे बाप, पण मला काय होत नाही. मांडी वाचली पाहिजे ना पम्या. नाही, नाही, भाई. पम्या, अरे मीच बोलतोय ना तुला. बोल ना अरे यार नाही, पम्या. भाई. अरे बोल ना यार पम्या. अरे नल्ला कुत्र्या लोद्या चाड्या गाढवा बुच्चन ढक्कन बोलो. पम्या फक्त नल्ला बोलायचा होता रे. तू एक्स्ट्रा वाला पण 5 बोलला मला. पम्या एवढा कशाला बोला. ए भाई ऐक ना. आता बोलला ना तो. चल ना संपव ना विषय. कर ना यार. बोलला तुम्हाला प्लीज बघ बघ प्लीज प्लीज डॉक्टर. काय मला कळत नाही रे काहीच. का काय कळत नाही म्हणजे. ते मांडीत गोळीच्या लेक्चरला बसला नव्हता तू. जोक मारला. नाही अरे जोक नाही. मला खरंच वाटलं तू असं कसा विसरला असेल रे. आईला. अरे तू एक असेल ना लेक्चर तुमच्या मांडीत गोळी गेल्यावर काय करायचं. आमचे हे झंप्या सर खूप ब्रिलियंट आहे. तू काय झंप्या म्हणते. सॉरी सर. तू नाही झंप्या बोलायचं. नाही सॉरी सर. कळलं. बोला म्हणून. ऐक ना भाई. आणते स्कॅल्पल दे. ए दे रे भाई. तू दे ना त्याला. चल तू मिमिक्री कर. चल काय करू मिमिक्री कर. म्हणजे. तुला आठवतंय मला मिमिक्री करायला लावली होतीस तू कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये. कॅन्टीनच्या त्या पायऱ्यांवर मला तू मिमिक्री करायला लावली होतीस. आठवतंय का. डुक्कर आणि डुकरीन यांचा अरे रोमांस कर. आठवलं. अलेक्स, काय डेंजर आवाज काढायचा माहिती आहे तुका. भाई पण तू एकदम डेंजर आवाज काढला होता. यांना दाखव ना एकदा. यांना दाखव ना. मला काय करायला लावतो रे? त्यांना ना. मला काय करायला लावतो हा. नाही ना. अरे म्हणजे मस्त काढला होता तू असं. कर आता मिमिक्री. चल मिमिक्री कर. मुंगळा आणि मुंगळी याचा रोमांस कर. चल मला ऐकायचंय. तू कर. मी लगेच याचं ऑपरेशन करतो. कर चल भाई कर. ए, अलेक्स हा तो मुंगळ्याचा आवाज कसा येतो. भाई मुंगळ्याचा आवाज कसा येतो आपल्याला माहित नाही, पण मुंगळा चावल्यावर आवाज कसा येतो तो माहिती आहे. अयो याला लांब कर. याला लांब कर. हा नको. याला लांब कर. याला. मुंगळा आणि मुंगळीची आई- मिमिक्री करणार. अरे थांब ना यार. मुंगळा आणि मुंगळीची मिमिक्री कर. मुंगळा का माझ्यावर रोज गप्पा मारतो काय मला माहिती. चल मुंगळा काढतो चल बोल. हा मुंगळा आलाय. हा. मुंगळांग मुंगळांग मुंगळांग. तिकडनं मुंगळी आली. मुंगळिंग मुंगळिंग. मग रोमॅन्टिक करायचं ना. मुंगळा बोलतो मुंगळांग मुंगळांग अति क्या खंडाळांग. मुंगळी बोलते मैं क्यों आऊ खंडाळिंग. मग मुंगळांग बोलतो गुमळेंग पिंगळेंग नाचंगळेंग फिंगळेंग ॲश कळिंगळेंग ओंगळेंगळेंग कॅंग.
ह्याच्या आईचा मुंगळा ह्याच्या. ए, पाय घे कापायला, हे पाय घे कापायला. कापायला कुठं थू ए थुंक ए तू घे जोकर थूक याच्या मिमिक्रीवर थूक भाई आहे माझा मिमिक्रीवर थूक नाही तर त्याच्या मिमिक्रीवर थूक त्याच्या थूक त्याला. ये, थू. अरे मिमिक्रीवर थूक बोला माझ्या कशाला तू काय तो बोलला एकदम प्रेशर मध्ये बोलला. कळलं तुला आता कसं वाटलं ते अरे भाई मी तुला कळलं कसं वाटलं ते पण तू माझ्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये अख्खं कॉलेज माझ्यावर हसला होता साला. तुझ्यामुळे इतकी वर्ष इथे 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 राहिलंय कळलं काय. एवढं छळलंस ना मला आज एवढ्या वर्षांनी सापडलायस. माझी मांडी वाच. एक लक्षात घे मी शेवटी डॉक्टर आहे माझं कर्तव्य मी पार पाडणारच आहे. येस डॉक्टर. तू कोपऱ्यात उभं राहायचं कोंबडा बनायचं बस खाली कोंबडा बन काय बनू कोंबडा बनायचा कोंबडा बाई. तोपर्यंत तू जोपर्यंत कोंबडा आहेस तोपर्यंत त्याचं ऑपरेशन होणार आहे कळलं. कोंबडा सुटला ऑपरेशन बंद सर कोंबडा बन. बाई हत्ती बनू का हत्ती का ते माझ्या कोंबड्याचे पंख आत जात नाहीत. पंख कापायला घे त्याचे सुरी घे पंख कापायला घे कोंबडा बन नाही तर तुला कोंबडा बन. खाली खाली अजून जा खाली जरा बघा तुम्हाला खाली पेशंटला वाचवायचं असेल तर तुम्हाला कोंबडा बनायला लागेल. आल हेल्प यू. कोंबडा बन. बनव कोंबडा बनव. उंदीर झाला ए कोंबडा बन कोंबडा बन मी नाही कर कोंबडा बन. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद सर. चांगला होता विषय आणि गेटअप्स फार इंटरेस्टिंग आहेत या स्कीममध्ये. पशा तू खूप वेगळा दिसतोयस आणि श्रमेश तू पण मजा आली. थँक्यू. मंडळी जग कितीही वेगाने चाललं असेल तरी काही गावं अगदी शांत आणि निवांतच आहेत. असाच एक अनुभव आपण आता पुढील प्रहसनातून घेणार आहोत ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. गन गन कर गन सावकाय टेन्शन नाही गन गन कर गन. अरे व्यवस्थित आहे काय टेन्शन नका घेऊ सगळं व्यवस्थित आहे. एक गन गन कर गन. थांबा एक मिनिट दादा आरामात करा ना प्लीज. हे बीटवर नका करू ते जोरात मग तुम्ही खेचता शेवटच्या मी बेटकर आहे ना म्हणून बीटवर चाललोय बाकी काय नाही असं टेन्शन. करा करा आणि तुम्ही पहिल्यांदा आले काय सलून मध्ये. हो हो होय ना हो. वाटलंच मला. मी कसं आहे गालाचा सातबारा बघूनच ओळखतो या जमिनीवर माझा नांगर फिरलाय की नाही तो तसा. आणि तुम्हाला सांगतो मी 3 प्रकारची त्वचा असते आपली. एक माकडाची एक गेंड्याची आणि सापाची. आपली माकडाची मध्ये येते का विचारा का? अरविंद काय म्हणालाय. डार्विन ऐका ना नका विषय वाढवू. काय होतंय ना तुम्ही 7-12 बोलताय पण 11-12चा मुहूर्त आहे लग्नाचा. मला पोहोचायचं आहे तिकडे म्हणून मी घाई तिथे आलो. एकच दुकान दिसलं म्हणून प्लीज फक्त पटापट दाढी उरका म्हणजे मी निघेन. पण चालतंय मी लगेच करतो टेन्शन घेऊ नका. लग्नाला जायचं की नाही हो, हा. हे लगेच मी काय म्हणतो हे उलट मारू का ब्लेड काय होईल लय चकचकीत दिसेल माहिती काय उठून दिसेल तुम्ही नाही. आणि त्याच्याबरोबर मी हेड मसाज पण करून देतो म्हणजे 4 चौकात तुमचं डोकं मोठं दिसेल. गावात बोलतील नाही मला अशी कशाला गावात कुणी असं बोलायला हवं ना. तुम्ही फक्त पटापट दाढी करा ना प्लीज. नाही मी लगेच करतो. अहो नाही जास्त वेळ नाही लागला. तुझे पप्पा आली, ओ आली. दत्तूचे पप्पा आली 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 तुझे पप्पा हा वय 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 कळलं काय? गाडीच करता वाय. हा मग अहो, तिथे पोरगा रेडी आहे आपला त्याला शाळेत सोडायला नको हो? रोज काय त्यांनी छड्या खायच्या जाऊन. आई गे बाई अरे जा लवकर किती वेळ घालवताय तुम्ही सांगते तर ऐकत नाही काय. बाय माझी विसरून गेलो सगळं बरं झालं आठवण केलीस ती. मग काय तर खायला नको गेलेत, काही वेळेत जायचं तर काय नाही. ताई दादा कुठे गेले ते. दत्तूला सोडायला अरे हे एवढंच केलंय त्यांनी हे राहिलंय अख्खं. येतील ते इथं कोपऱ्यावर तर गेले आहेत ना. अरे मग कोपऱ्यावर तुम्ही जायचं ना ताई त्या तुमच्या मुलाला सोडायला. अर्धा तास लागतो गाडीवर जायला. मला गाडी येत नाही ना. गाडीवर जायला अर्धा तास लागतो. मग तुम्ही का म्हणालात कोपऱ्यावर आहे शाळा. येतील ते कशाला टेन्शन घेता भाई तुम्ही अरे जायला. टेन्शन का मला मी आत्ता त्यांना सांगत होतो मला एका लग्नाला जायचंय गावात 15 मिनिटात निघायचं होतं मला. तर ते कसं आता पटकन होणार आहे हे मला सांगा ताई. येतील ते कशाला एवढं करता. कशाला एवढं करताय म्हणजे लग्नाला जायचंय सांगतोय मुहूर्त टळेल. काय मुहूर्त टळत नाही तुमचा.
तुम्ही नवरदेव आहे नाही हो. मग कशाला उड्या मारता बाई साहेबांनो, मला कळत नाही आहे. अरे कारण मला आग्रहाचं निमंत्रण आहे. तुम्ही नाही नका टेन्शन घेऊ. होणार तुमची दाढी होणार, मी सांगते त्यांना ना. तुम्ही एक काम करा, त्यांना फोन करा, त्यांना म्हणा पटकन या, म्हणजे 15 मिनिटात माझी दाढी उरकून होईल. त्यांना कशाला फोन करायला पाहिजे, तो आमचा भोजा आला की होईल सगळा. कोण भोजा? तो कारागीर. अरे मग त्याला बोलवा ना ताई, प्लीज बोलवा ना. त्याला बोलवायचा. हा तो कारागीर आणि त्याला आम्ही बोलवायचा. 9ची वेळ हा, इथं यायला नको त्यांनी. किती वाजले आता? वाजले किती? 9:30 झाले. त्याला कळत नाही, त्यांनी यायला नको. आपला मालक साधा बोला आहे, मालकीने काय बोलत नाही तर डोक्यावर चढतात. मग मला एक करा ना प्लीज मोकळं, मला 15 मिनिटांचं काम आहे. तुम्ही यार खूप वेळ काढताय ताई, प्लीज यार. कसं बोलवणार त्याला? कसं बोलणार म्हणजे? त्या फोन करा ना त्याला. तो वापरतोय फोन, वाट बघा. मी नाही बघायची मला वाट, म्हणून म्हणतोय त्याला बोलवा प्लीज ताई. पण तो फोन वापरतच नाही ना साहेबांनो. बोजा येईल इथं 2 घरं सोडून राहतो, तो येईल. हा अरे काय? मग 2 घरं सोडून राहतो तर तुम्ही जाऊन आवाज द्या ना ताई, आवाज दिला तरी येईल ना तो. मी लय आज किरकिर करता बाई. अरे मला लग्नाला जायचंय ताई, मी आलो, एक दुकान सापडलं म्हणून मी इथे आलो, तर मला तुम्ही हे करताय. गेलो असतो मी ओ असं. भाऊजी, ओ भाऊजी, या इकडे या. ओ इकडे या ना. तिकडे काय कर, वाईस इकडे या जरा. काय झालं? वाईस इकडे थांबता काय? हा. यांच्याकडे बघा जरा, मी जाऊन आली. हा. हा चालतंय की. हा एवढं बघा. काय यार. हम्म. हम्म. भोजा. हम्म? असं सामान बघितलं, बघायला ठेवतात असं, तसं नका बघू मला असं. ते ना दादा ते हे ताईंना बोलवा ना त्या प्लीज. दादा ताईंना बोलवा ना. ताई कुठे गेल्या त्या? ताई कुठे गेल्या त्या? नाही माहिती हो. अरे यार, एक एक माणूस सोडून जातोय दुकानातला यार, मी काय करायचं यार? ही काय असं इकडे शॅम्पू लावलाय? घरनच करू आल्या लागा एकाच आईचं हाणलंय ती. येस तर थांबायचं नाही हो, स्वतःच ओढलं काय? येडा आहे का मी? जर मी आलोय सलून मध्ये तर स्वतःच का वडलं असेल मी, हे मला सांगा. मी अरे ताई ताई होत्या ना त्या, त्यांचा जो हे होता नवरा, ह्या दुकानाचा मालक कोण आहे? तो हा सरम्या. त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्ण ते लावलं, अर्धवट केलं. तेवढ्यात ताई आल्या, म्हणाल्या की दत्त्याला शाळेत सोड. तर दत्त्याला शाळेत सोडायला तो माणूस मधनं निघून गेला. तर त्या ताई थांबल्या होत्या, त्यांच्याशी मी बोलत होतो. त्यांना म्हटलं नवऱ्याला बोलवा, तर त्या म्हणाल्या भोजा येणार आहे, त्यांचा कोणतरी कामगार आहे. तो भोजा नाही आला म्हणून त्या ताई त्याला बोलवायला गेल्या, आणि आता दुकानात कोणच नाही, मी एकटाच आहे. लग्नाला जायचं आहे मला. मी असं जाऊ का लग्नाला? काय ना, काहीच केलं नसतं तर मी गेलो तरी असतो. हे अर्धवट केलंय. आता मी इथून हा असा दिसतो, आणि मी इथून हा असा दिसतो. मी कसा जाऊ लग्नाला? काय यार. भाज्याला बोलावलंय ना. हा मी येईल की भाज्या, एवढं काय आहे? कधी इथं येणार? राहते 3 गाल्ले सोडून. कुठे राहतो? 3 गाल्ले सोडून राहते. अरे त्या ताई म्हणाल्या 2 घरं सोडून राहतो तो. नव 2 घरं कुठलं? काहीतरी खोटं बोलायचं काय? 3 गाल्ली इकडे, ही पहिली गल्ली लागली की नाही, त्याच्या पुढे 2 गाल्ले, मग 3 गाल्ले सोडून राहते भाजी. गणित का सांगताय त्याच्यात? कळलं 3 गल्ल्या म्हणजे. एक दाढी मला करायची होती, लग्नाला जायचंय मला यार. ते अर्धवट सोडून लोक, याला अर्थ आहे काय? प्रोफेशनलिझम असतं की नाही यार? काय अरे तान करता यायला बसा ये निवांत. अरे काय निवांत काय मुहूर्त टळेल दादा? मला पुढे लग्नाला जायचंय, मी सांगतोय तुम्हाला. काय करणार आहे लग्नाला जाऊन तवा? लग्नात काय मजा नाही आजकाल. लग्न म्हणजे पहिली पूर्वीची लग्न, काय लग्न आहे ते का, काय लग्न आहे ती वय काय पंक्ती लागा बसणार निवांत मध्ये गडी आपली जेवती ती माणसं, काय जेवायची लागा 4 लाडू संग वाढणार. 4 लाडू. मारू नका. आजकालचा अवघड आहे. ताट घ्यायचं भिकाऱ्या का आपलं उभं राहायचं, कोण येऊन वाढतंय का, कोण येऊन वाढतंय का ते असं. लग्न झालंय तुमचं? शांत राहा. लग्नात कसं असतं सांगू तुम्हाला, आपल्यालाच वाटतंय उगा आपलं आपल्यामुळे तर ठटलंय काय तिकडं. आज काय नसते, तुम्ही जाऊ नका, फिरकू पण नका तिकडे, कळायचं बी नाही आला होता का नाही ती.
यार बोलवा ना यार त्यांना, यार बोलवा ना यार. काय हे लावलंय हे दाढी करायची आहे पटकन, तर यार 15 मिनिटाच्या कामासाठी अर्धा तास लावलाय. उगाच लांबड लावतात, कळत नाही मला. मी करू काय? मी करू का? दाढी येते तुम्हाला? मग का कराल? त्याला काय येतो? दाढी करायला काय येतो का काय? बाजाराला किती वेळ लागतोय? अरे पण येतच नाही येतं का तुम्ही भादराल? त्याला काय 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 डोंगर उचलायची दाढी करायची म्हणजे काय धरायचं आणि वाढायची ओय. नुसतं त्याला काय येतं? लांबून करा. दाढीचा काय विषय येतो? पोहताच येत नसेल तर कोणी नदीत उडी मारतो का मला सांगा? येडा आहे काय काय येडा माणूस आहे काय? कवा येत नाही मला. कृष्णेच्या प्रीती संगमावर वाढलोय मी, कळलं का? मला नका सांगू, पोरातनं तिच्या आईला ओढून काढली ती बाहेर, सगळी आपण एकट्या माणसानं 50 माणसं वाचवलेली. पवा येत नाही सांगताय. तुम्हाला कोण बोललं पोहायला येत नाही? आता म्हणलं पवा येत नाही. अरे उदाहरण. ही गुरगुरून उडू काय? अरे जरा थांबा, शांत बसा. अरे बोलवा ना यार कोणाला तरी. त्याला रमेशला तरी बोलवा ना, त्या जो कोणी आहे तो. त्याला फोन तरी करा ना, मित्र असेल तुमचा तर. अरे ह्याला काय अर्थ आहे? कस्टमर बसलाय आणि असं जाता तुम्ही. फोन करतो की. करा प्लीज त्यांना फोन, प्लीज. असं असतं का कधी? एक माणूस लग्नाला आलाय, का रे इथंच दाढी करून आला, असं कसं कोण भेटतो लग्नात? हॅलो. हॅलो मानेश. अरे मालक काय तिच्या आईला इकडं दुकान ठेवलं उघडून, कुठं बोंबलत हिंडताय? हा मग अरे इथं माणूस ताटकायला आहे की इकडं. हा येतो रे. ऐक की, संध्याकाळी वाचायचं काय? अरे बोलवा लवकर. प्लॅन कसले करताय? बोलवा त्यांना लवकर. प्लॅन कर. मला बोलायला द्या नाही तर. ही बोलते ती जरा बघ, ती अर्धा शंपवली जरा बघ बघ काय म्हणते हा, ती. दे दे दे. काय म्हणते बघ. हॅलो. काय बऱ्यात काय? हा हा काय? बऱ्यात काय? अरे काय पाहुण्यांना फोन केलाय का तुम्ही? कस्टमर आहे मी तुमचा. तुम्ही अर्धवट दाढी ठेवून गेलात माझी. नाही नाही बरोबर आहे. काय झालं माहितीये का, इथे आता येत आलो होतो तर ओला वाटाणा बघितला, लय भारी आहे. तुम्हाला आणू काय ओला वाटाणा? अरे शाळेत गेला होतात ना तुम्ही मुलाच्या? नाही नाही साहेब, शाळेतच आलो. दत्तूला शाळेत सोडला आणि जरासं वाकून बघितलं तर मंडई दिसली आणि मंडईत आलो तर ओला वाटाणा. कसला हिरवा आहे माहितीये? दादा दादा, इथे तुम्ही मला अर्धा ओला ठेवून गेलाय. आधी माझा काहीतरी सोक्ष लावा ना. दाढी पूर्ण करा आधी. हसण्यासारखं काय आहे याच्यात मला सांगा. वाटाणे आणायला गेला होतात का तुम्ही? या ना दादा पटकन प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. प्लीज या प्लीज. म्हणजे वाटाणा नकोय? अरे वाटाण्याचा काय संबंध? दादा दादा, तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो. तुम्ही फोन का ठेवला यांनी? ठेवलोय मग तसलंच आहे ती बिन. काय यार अर्थ आहे काय याला? मग वाटाणा घेतोय माणूस. काय घेतोय? वाटाणा. इथे कस्टमर असा बसलाय, त्याचं त्याला काय वाटाणा? आईला तुमच्या मुंबई पुण्याच्या लोकांची जोक म्हणजे हसावसं पण वाटाना. बाजरो का? जरा शांत राहा जरा. वाटाणे आणायला गेलं, मंडईत गेलाय माणूस. बोलवा ना यार त्यांना लवकर यार, प्लीज यार. माझं थोडी दुकान आहे तेव्हा. मी आपलं आलोय तुमच्यासाठी. तुला काय नेहमी नेहमी बोलवायला यायचं इथे? हा, तुला वेळेत येता येत नाही? इथं 9च्या ठोक्याला हजर राहायला सांगितलं तर ते काही जमत नाही वाटतं तुला? तर मालक बोलत नाही म्हणून जास्तच करतो तू. डोक्यावर बसला का इथं आमच्या? हा या या. हा हा आहे का? भोजा आहे का? हा. या या या. हा हा. दादा प्लीज पटापट करा. ऑलरेडी उशीर झाला. 15 मिनिटं गेली माहितीये. वेळ जातो ना, हे होऊन जातं पटकन. हे करा ना दादा. काय करतायत ते? दादा होऊ दे, त्याचं सगळं होऊ दे आधी. अरे ते देवपूजा करताय. दादा दादा, हॅलो दादा. काय बनू? नाही ऐकणार तो. नाही देव बोलाय. थांबा 2 वाईस थांबा तो. बघा नंतर बघा, मजा बघा, नंतरची मजा आहे. फक्त देव बोळा नाही, लेट पण येतो माणूस ना. त्यात पटकन केलं तर मग मी पण जाईन ना घरी. भाऊजी शेठ नमस्कार म्हणलं. दादा हे घ्या पटकन, चला संपवा. होऊ द्या, होऊ द्या. हा या 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 पटकन. थोडी घाई या प्लीज. ऐ ऐ ऐ दादा 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 दादा, हेअरकट नाहीये दादा. थांबा जरा. अरे विचारा ना एकदा यांना. काय हे विचारा ना एकदा मला. मी कटिंग करतो. कटिंग करतो म्हणजे? थांबा. हे काय? हॅलो दादा दादा, इकडे या दादा, इकडे या.
मला ना आधी एकदा विचारा की काय करायचंय. मला एकदा विचारा. हा दाढी करायची आहे मला. तुम्ही आला आणि डायरेक्ट हेअरकट करायला सुरुवात केली असं नाहीये. मला फक्त दाढी करायची आहे. ही बघा अरे थांबव ना यांना. ठेवते खाली खाली ठेवते आधी. इथे येऊन कामाची नाटकी मला नको दाखवू. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. होतास कुठं एवढा वेळ? पटापट करा ना. हे बघ. ऐकायला येत नाही आहे काय तुला? अरे झालीये ना ती. अरे एक मिनिट. हे इथे तुम्हाला दिसतोय का एकतरी केस इकडे दिसतोय का? ही झालीये बाजू करून. ह्या बाजूला करा ना पटकन. कोरडे पडले होते. हा. पडणारच ना. एवढा वेळ लावलास नाही यायला तर कोरडात पडणार. गाल काय ती विहीर पण कोरडी पडल. बोलतू आहे. हो. झाला उशीर. त्यात काय एवढं? हा अरे ही झाली आहे ना रे बाजू. ही तेच का सगळे येतात सारखे सारखे मला कळत नाहीये. जी बाजू राहिली ती करा आणि मला मोकळं करा ना प्लीज दादा. नाही कळणार त्याला. त्याच्या कानात ना शिरत नाही का? आपण काय बोलतो ना त्याचं उत्तर देतच नाहीये मगातपासून. होताच कुठं एवढा वेळ विचारलं तर ते नाही त्याला काय पडलेलं. झाला उशीर म्हटलं ना आता. त्यात काय एवढं? सारखं ऐकून दाखवायला पाहिजे काय? उलट बोल तू. अजून उलट बोल. मालकीनीची काय आहे की नाही इज्जत? उलट बोलायला येतं फक्त. झाली ती बाजू दादा. झाली ती झाली. ए बा तू का बस. अरे मी जेन्युइनली काय तुम्हाला कळत नाही. तुम्ही माझ्यावरतीच ओरडताय. मी मगापासून बसलोय. काय हे मी करू हे काय कशी करणार अशी मला सांगा. काय बनू? नाही ऐकणार तो तसलाच हाय. अरे पण त्यांना असला काय म्हणजे? कारागीर आहे मी. हॅलो ऐका ना. एक मिनिट जरा थांबा. एक मिनिट तुम्ही पण जरा शांत बसा. काय होतंय ना तुम्ही सारखं त्याला बोलताय त्याच्यामुळे तो तुम्हाला उत्तरं देतोय. तुम्ही प्लीज 5 मिनिटं शांत बसा. दाढी झाली. तुमचा कामगार आलाय ना तो व्यवस्थित त्याचं काम हो करेल. काय कामगार नका म्हणू मला. कारागीर आहे मी. हातात कला असते आमच्या. हा वस्त्र आहे ना हा पद्धतशीर जर नीट फिरला तर माणूस कलाकार होतो. जर चुकीच्या पद्धतीने फिरला ना गुन्हेगार होतो. लेट येऊन फिलॉसॉफी सांगतो यार. मोठं मोठं बोलता येतं फक्त. काम काढीचं नाही. हा परत पाय तिकडेच येतो रे. ए तू नीट बस ना. अरे हे मलाच का दादा काय होतंय ना आपण फिरून तिथे येतो. दाढी करा एकदा आणि मला मोकळं करा ते ना. कोरडं पडते हो. अरे मग कोरडं पडतं तर त्याच्या आधी ते ओलाय तेव्हाच करा ना दादा. तुम्ही ते कोरडं पडेपर्यंत गप्पा आता ठीक आहे यार. चल करा पटापट करा. अलग गेले तर तुला शाळेत सोडायला आपण वेळेवर यायचं ते नाही. मला काय स्वप्न पडलं होतं? एक मिनिट हातात मालक दत्तूला घेऊन जाणार आहेत ते. हातात वस्त्र आहे का तुमच्या? नुसता अंगठा फिरवताय ना. बडबडीच्या नादात काय होतंय ना महत्वाच्या गोष्टीच राहत आहेत तुमच्या हातातून. वस्त्रा घ्या आणि करा ना एकदाच माझा काय ते करा ना. हे स्वप्न पुसताय काय झालीये का दाढी करून? ताई थांबा ना 5 मिनिट प्लीज ताई प्लीज. तो मालकाला बोलतोय ते बघा ना. मालक आहे ते त्याला सांगून जाणार आहे काय? अरे दादा तुझ्यावर ना भरोसाच नाही ठेवला पाहिजे. हा अरे ओय जरा एक मिनिट थांबा. दोघं जरा शांत व्हा. दादा तुम्ही माझं ऐका. माझी दाढी करा प्लीज दाढी करा. तुमचं माझी दाढी करून झाली की कंटिन्यू करा. ओके चला या 12 वर्ष नोकरी करतोय इथं. हा एवढं ऐकून घ्यायला नाही. काय संबंध एवढं मोठमोठ्यानं ऐकून दाखवायची? मालकी नाही मी. हा म्हणजे मी बोलणार. मग मग म्हणजे आणि ऐकून घ्यायचं उगाच. अरे थांबा ना रे बाबांनो. नुसतं बोललं म्हणजे ऐकून घ्यायचं काय? अरे इकडे एक समोर असं समोर अरे असं हे कानावरचं काढा. तुम्हाला एक शांतपणे ऐका. हे बघा तुम्हाला दिसतंय का कोणी कटिंगसाठी आलंय का? नाही. हा फोम लावून एक माणूस कटिंग करतो. एवढा बावळट वाटेल तो माणूस मला सांगा. नाही की नाही? फोम इथे लावलाय ना. माझी दाढी करा मला मोकळं करा आणि मग तुमचे करा ना. काय करायचं ते यार. मला आलो यार इकडे. 12 वर्ष वस्त्र हातात आहे माझ्या. कळलं ना? एखादा माणूस आजारी असेल आणि त्याच्याकडे म्हैस असेल तर मला ती भाद्रवायला बोलवतात. म्हैस भाद्रवायला का बोलवता त्यांना? काय म्हणजे? मी अशी तुकतुकीत म्हैस भाद्रवतो ना. काही यामाचा रेडा आल्यावर त्या माणसाकडे नाही जात म्हशीकडे जातो. हा. कोण बघा म्हैस भाजरावणाऱ्याचं. जसं काही यमाच्या रड्याला चारा पाणी तू करतो आईस. एवढं ऐकून घ्यायचं नाही मी आधीच सांगतोय. ऐकून घ्यावं लागेल तुला. हा काय ऐकून घ्यायचं? करा ना. एवढं बाप जन्मात आमच्या कुणी बाई माणसाकडनं अपमान सहन केलेला आहे. मग काय करशील? काय करशील म्हणजे?
अरे काय करशील म्हणजे निमूट पण ऐकून नाही करणार बे. अरे नीट हाल नको, तुला नीट करायचंय काय? मला मसाज नाही करायचा मला नाही करायचंय. ही सोडली तुमची नोकरी, हा तुमचा वस्त्रा. ओय बोजा नाही करायची मला नोकरी. ये जाऊ दे. बायकोला सांगू काय बघून ये मग? माझा, चल. ए, ऐक ए. ए जाऊ दे. बोजा हा. ऐक हे घाण दिसतंय रे. हे काय दादा, हे घाण दिसतंय मला. घाण दिसतं ना हे असं. हे बघा ना, इकडून हे आहे एकदम क्लीन आणि इथून खुंटे खुंटे. घाण दिसतं ना, आहे ना. मग काय यार हे मग हानो काय तिकडं मी नका, तुम्हाला येत नाही, तुम्ही शांत बसा जरा, काही करू नका. ते त्यांना बोलवा फक्त, म्हणजे ते करतील. भाषा बोंबलत. हां दादा, ओ दादा, ओ दादा, ते दाढीचं त्यांना बोलवा ना प्लीज. मला काय ना, मला लग्नाला ऑलरेडी उशीर झाला. आता 25-30 मिनटं झाली, उशीर झालाय. किस्ते वाजले ते खूप वाजलेत किस्ते, म्हणजे खूप वाजलेत. 10:30 झालेत. 10:30 झाली होय. हो एक काम करा, 20-25 ओढ वाढ बघा. आली तर ठीक, नाही तर शटर ओढून घ्या. डायरेक्ट 3 वाजता आता येणार ती. जेवणार झोपणार निवांत येणार. मग हे दाढीचं करा हातानं, बघा काय करायचं. शटर तेवढं ओढून घ्या. हा चला तू अरे वा 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 वा, कमाल, केवळ कमाल. हे प्रहसन संपूच नाही असं वाटत होतं. वा यार, क्या बात आहे यार गाईज. बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद सर. अप्रतिम कॉन्सेप्ट, फारच सुंदर होती आणि लाजवाब सादरीकरण होतं. म्हणजे चौघांचंही कॅरेक्टरायझेशन इतकं पॉवरफुल. क्या बात आहे यार. वा वा वा. पी बसल्या जागी खळबळ माजवलीस तू. म्हणजे आणि तुम्ही चौघांनी फक्त या प्रिमाइसमध्ये परफॉर्म करून ते अख्खं गाव, त्या गावाची माणसं कशी असतील, ते गाव किती सुशेगात निवांत सगळं चाललं असेल, हे सगळं उभं केलं तुम्ही आमच्या डोळ्यासमोर. लाजवाब. पी फार मजा आली. चेतू कमाल. बोजा क्लास क्लास. ते टोपी खाली रुमाल आहे त्यामुळे त्यांनी काहीतरी मजा आली त्या कॅरेक्टरला. आणि ती मिशी पण फार इंटरेस्टिंग आहे. आणि तो असा म्हणजे काय कर्तृत्व शून्य पण तरी माज असलेली माणसं तसा तो परफेक्ट वाटला. सावत्या बहारदार बहारदार. कमाल केलंस तू. फारच मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा सई. चकाचक परफॉर्मन्स होता, फार आवडला. तुम्ही चौघांनी आज कमाल केलीत. म्हणजे भोजने, आवाज खूप इंटरेस्टिंग वाटला मला. आवाजावरचं एक्सपेरिमेंट खूप आवडलं आणि नेमक्या शब्दात बोलणारं कॅरेक्टर होतं, त्याची जास्त मजा आली. चोरबॉडी, मला असं वाटतं की तुमच्या कामात ठहराव येत चाललाय हळूहळू आणि तो खूप मस्त आहे. पीपी मस्त. म्हणजे हे तू तर हे करतोसच. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे ज्या माणसाने स्किटची सुरुवात करून दिली तो म्हणजे श्रमेश. त्याने ती फार रंजक केली आणि त्याचा पगडा अख्ख्या स्किटवर पुढे होता. त्यामुळे श्रमेशचं पण मंडळी, एक बाप आलाय आपल्या मुलाचं लग्न ठरवायला. बघूया ही सुपारी फोडता फोडता हास्याचा विडा कसा रंगतोय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया अतरंगी हास्यवीरांना. वा 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 वा, जाम भारी पवा आहेत. पवा पवा, મને जाम आवडलेत पवा.
याची आई गेल्यापासून असले पवे कधी खायलाच नाही मिळाले मला. बर बर पोरीच्या हाताला चव आहे. नाही नाही भारी बनवते जेवण ती. आम्हाला जाम भारी आवडली पोरगी. कसं लाजतोय बघा, कसं लाजतोय. अरे बापरे, हे याचे लाज नाही. ए बेटा, थोडीशी लाज आहे ना, तुझ्या दाढीत अडकली आहे, ती काढून घे. दारीतली लाज काय वाटते, काय करतोस? दारीत खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या. मग बेटा शिवाली, कसा वाटला पोरगा? छोटा 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 घास घे बरं दत्तू, नाही तर ठसका लागी जाईल ना तुमले. नाही 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 नाही, त्याला ठसका लागतच नाही. अहो त्याची सवयच आहे, लहान तोंडी मोठा घास घ्यायची. अरे आजचा दिवस चांगला आहे, मुहूर्त पण चांगला आहे. मी काय बोलतो, फोडायची काय सुपारी फोडायची. म्हणजे फोडू फोडू काय, मला आज ना उद्या माझ्या पोरीचे लग्न करायचेच आहे. पण कसं आहे हो, लग्न म्हणजे शेवटी जुगाराच असतो ना. नाही बरोबर आहे. लागला तर लागला, नाही तर लागली. वाट 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 लागून जाते ना हो, म्हणून म्हंटल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. नाही. हे सोनं आहे, सोनं बघा याच्याकडे हा एक का? नंबर सोनं आहे. वा वा वा. दिवाळी हाव फोडायची काय सुपारी फोडायची. हे असं नका करू. काका, मना पप्पा जसं म्हणी तसं मी करसू. मी काय तास ना शब्दाबाहेर नाही शे ना. वा वा वा, असल्या पोरी कुठे भेटणार आहेत आम्हाला, असल्या संस्कार. वा, जाम भारी. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, म्हणजे हिचा फोटो बघितल्यावरतीच आम्हाला ही सुनबाई म्हणून आवडली. वा वा वा. मग फोडायची काय सुपारी. हो 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 हो. मला जाम टेन्शन आलं होतं. काही झालं होतं काय, तुम्ही 2 दिवस म्हणजे आता नको नंतर भेटूया, आता नको नंतर भेटूया. आम्हाला जाम आता हे स्थल गेलं असं वाटलं बा आम्हाला. नाही नाही नाही, आता काय म्हणजे, आता तुमच्यापासून काय लपवायचे हो. असं काही नाही, आता आपण होणार आहे. काय ना ते, आमच्या घरात चोरी झाली होती हो. अरे बापरे, हो ना, 10 तोळे सोनं, 4-1 लाख कॅश सगळं गेलं माहितीये का. आता रे काय करायचं. माझं पण तेच झालं की त्यांना बाय ना आता लग्न कसं करायचं बुवा. पण ते जे मध्यस्थ आहेत ना, ते बोलले की मुलाकडचे आहेत ना, ते लग्नाचा सगळा खर्च करतील, म्हणून आम्ही तयार झालो. बरं हा म्हणजे बघा पप्पा, बोललो होतो ना काय काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय एवढी चिकनी पोरगी मला हो नाही बोलणार. ते बोलतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. येड्या, तू स्वतःला गाडो बोलतोस, तुझा बाप गाडो. काका, तुम्ही पण स्वतःला गाडावस्त बोलू राहिले ना. शिवाली शिवाली होणारे सासरे आहेत नाही, ते. असू द्या. सॉरी बरं का. तुझ्या सॉरी बरं का काका. हरकत नाही, हरकत नाही. मोकळं टाकलं. हिला बघितलं तेव्हाच आम्ही मनामध्ये सून मानलेली आहे. वा वा वा. तुम्ही आता लग्नाचं टेन्शनच घ्यायचं नाही. नाही एक साडी आणि एक नारळ घेऊन तुम्ही पोरीला पाठवा, लग्नाचा सगळा खर्च करू टाकतो आम्ही. बरं का, थँक्यू थँक्यू. मी मग फोडायची सुपारी. हो हो, फोडू ना, सुपारी फोडू आता. सुपारी तर फोडायची ते आता. आता म्हणजे कल्याण झालं बा पोरीचं. येऊ काय येऊ काय येऊ या या ना, या या या. कोण आले? बरं आपण कोण? मोरे मोरे मोरे. मी ओळखलं नाही हो तुम्हाला. कसं ओळखणार? परवा आम्ही आलो होतो ना, हा. तेव्हा तुम्ही गाढ झोपलं होतं. झोपलो होतं म्हणजे? नाही गल ना, हे घ्या, हे तुमचं दागिने आणि हे तुमचं पैसे. अरे बापरे. हा, हे आमचे दागिने आहेत हे. होय, होय. अरे वा वा वा, धन्यवाद बरं का, धन्यवाद. हो. अरे वा, पण तुमच्याकडे कसे आले? परवा चोरी झाली होती ना, तर हे दागिने आहेत. हा हो. धन्यवाद धन्यवाद. असू द्या असू द्या, तुम्ही कोण आहे? आम्ही चोर आहोत. ना तुम्ही चोरले दागिने? अरे तुम्ही अंडेर ना खवड्या मारू, खवड्या खाता ना. हा? अरे पटकन इथून निघून जा. पैसे सगळे दिले ना, दागिने सगळे दिले ना, पटकन इथून निघून जा, नाही तर पोलिसांना फोन करीन मी. ऐका ऐका, पोलिसांना कशाला फोन करता वाय? कशाला म्हणजे? प्रामाणिकपणे तुमचं दागिने आणि पैसे आम्ही आता आणून दिले आहेत ना, मग अहो, आम्हाला काहीतरी थोडासा बोलायचं आहे तुमच्या बरोबर. आता काय बोलायचं वाचाड्या? चोरी केलीस या घरात, वर थोबाड पण घेऊन आला ते. चोर आहेत, पकडते आणि थांबा थांबा, फोन करून नका ना, अहो नका ना फोन करू, पकडू पण. ऐका, काय ऐकू? आम्ही काय पळून जाणार नाही हा. आम्हाला काहीतरी बोलायचंय. काय? हा माझा पोरगा बने, याला काहीतरी बोलायचं. ए बाबा बोल पटकन. अरे तुम्ही बायना चगेल बाण्या, मोरेचा मुलगा बने. आता समजा ह्याचं नाव मी जर मोरे ठेवलं, ते एका सुंदर स्त्रीला बने आज बी दिन बने असं म्हणता येईल? आता ह्याचं नाव मोरे ठेवूया,
मोरे आज बी दिन मोरे मोरे कसं वाटतं ऐकायला? आणि माझं जरा वेगळंच आहे का नाही? माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं ना तर शब्द अपुरं पडतील आणि वेळ कमी पडेल. काय समज मुद्द्यावर ये रे, मुद्द्यावर ये, मुद्द्यावर ये. मुद्द्यावर लगायची. काका अरे ओ काका ना, बस असं. काका कोणाला बोलतो रे छोट्या? नाही काका माझं ऐकून तर घ्या काका. काय झालं ते सांगतो मी तुम्हाला. बोल. आम्ही काल रात्री तुमच्या घरी बेडरूम मध्ये चोरी करायला गेलो होतो ना, तेव्हा चोरी केली आम्ही आणि ह्या खिडकीतनं जात होतो आम्ही पळून. तेव्हा मला असं झालं काहीतरी राहतंय का आपलं सामान, म्हणून मी टॉर्च मारायला फिरलो तर टॉर्च हिच्या चेहऱ्यावर. मग मी परत बाहेर पाहिलं तर बाहेर एक आणि बेडरूम मध्ये एक. काय? चंद्र. शिवाली, शिवाली. काका मी तुम्हाला सांगतो, एवढा सुंदर चेहरा आणि विचित्र घोरणं हे कॉम्बिनेशन मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. मी हिला बघितलं आणि माझी तिजोरीच फुटली. माझ्या काळजावर दरोडाच पडला डायरेक्ट. नको ना शिवाली. काका मी आजपर्यंत एवढ्या पोरी बघितल्या पण घोरताना सुंदर दिसणारी पोरगी आयुष्यात पहिल्यांदा बघितली. आयुष्यपत सांगतो मला ही पोरगी खूप आवडली. ए, तू इकडे इकडे तू तुझ्या जागेवर आहे. ऐका. वहिनी दादा तुला बोलतोय हा. आता काय वहिनी वहिनी काय बोलतोस? त्याला झोड. अरे होणाऱ्या बायको बद्दल तो बोलतोय. म्हणणारी बायको? अरे देवा, म्हणजे हा राजहंस या उडत्या बेडक्याच्या घरात बांधता होई की काय? उडता बिडूक बोलतात मला. का बसवा साड्या? का? ओ काही बाई बोलू नका तुम्ही, नाही तर मी पोलिसांना फोन करी ना. ऐका फोन ऐका, तुमच्या पाया पडतो. पोलिसांना फोन सारखा पोलीस काय लावला होय म्हाताऱ्यानं? नीट. ऐका ना ऐका. तुम्हाला सांगू काय, ह्या पोरीला बघितल्यापासून ना ह्यानं अन्न पाणी सोडला नाही हो. अरे जेवतच नाही, झोपत नाही हो बेलचेवली. काय सांगू तुम्हाला, काय आमचा पारंपरिक धंदा आहे ना चोरी करण्याचा, म्हणून हा चोरी करतो. हा जाम शिकलेला आहे माहितीये तुम्हाला. हो म्हणजे काय, अहो अर्धवट शिक्षण सोडलं ना आमच्या धंद्यासाठी. हा आता हिला बघितलं ना लगेच ह्याने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतला नाही. आता हा मोठा वकील होणार आहे. काय समजलं? हा आणि काका मी पप्पांना बोललोय, तुम्ही जर चोरी केलात ना तर तुम्हाला मी आतमध्ये टाकणार आणि तुमच्या केस ठोकणार आहे. हे खरं आहे. खरं सांगू काय तुम्हाला पाहुण्यानो, आता हा लय मोठा माणूस होणार आहे. नाही हो. नाही अहो हिच्यावर लग्न करायचं म्हणून हा लय मोठा शिकणार आहे. अरे हो भो, अरे तुझं का डोकं की फिरलं रे? काय झालं? मी माझी एवढी गोड पोरगी या छोट्याच्या गाळ्यात बांधू का? काय लायकी याची? होय, लायकी कोणाची काढता? नीट बोला. नाही तसं ना हो, लायकी कोणाची काढता वाय? आता हा बोलला म्हणजे हा करणारच ना. अरे बोलला म्हणजे काय बोलला? पोलिसात अरे पोलिसांना बोलवायची काय गरज आहे? एकच फटकामा तुले उपटा सुपटा करी टाकसो मी. तीन बायना बुरं डुक्कर चन्निंगी जायचं. काय जाय? मागे व्हा बरं. का बरं? मागे व्हा. मला चांगला मुलगा वाटू राहिला तो. हा हो चोर. हो मग मनासाठी तो चांगल्या मार्गावर यायला तयार शे. आणि आता एका मुलीला आणखी काय हवं असतं बरं होणाऱ्या नवऱ्याकडून? हा होणारा नवरा? अरे हा जर का होणारा नवरा आहे, तो आम्ही इथं काय भंडाऱ्यात जेवायला आलोय? असं नाही का? ऐका काका तुम्ही मध्ये बोलू नका, मला बोलायचं अरे आहे. फार फार काका मला बोलू द्या ना. पप्पा उगी मुगी राही बरा. ना, काय? उगी मुगी राही मागव बोल. मागव. हा होच ना. बने हा. बोला बरं. तुझं नाव काय? शिवाली. शिवाली माझ्याशी लग्न करशील? हो अरे हो काय वाचायला? तू बोल ना, तू काहीतरी बोल, तू विचार तिला. शिवाली याच्याशी लग्न करशील? अरे याच्याशी काय लग्न करशील? त्याची कुठं सेटिंग लावतोस तू? तुझ्याबद्दल बोल ना. अहो पप्पा तो किती प्रेम करतो तिच्यावर, त्याने चोरी सोडली तिच्यासाठी. अरे त्याने चोरी सोडली, तू काय सोडणार आहे ते सांग ना. मी 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 हिला सोडेन त्याच्यासाठी. अरे तू हिच्यावर प्रेम करतोस का याच्यावर करतोस? काय खाऊन जन्माला घातलाय मी तुला वाचाड्या? एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं?
सुपारी फोडायची ना हो. या ना, जाऊ द्या आपण सुपारी फोडू चला सुपारी फोडू कदम कदम म्हणजे आपलं ठरलं होतं हा मग पण काय आहे, आता पैसे आले दागिने पण आले तर थोडसा विचार करू द्या मला. अरे म्हणजे म्हणजे काय आहे, एकुलते एक लेकरू आहे माझं, शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर तिला ठरवू द्या बुवा. अरे ती पोरं आहेत लहान, आता पोरं विचार करणार आहे काय लग्नाचा? नाही म्हणजे अरे आपण मोठ्याने विचार करायला पाहिजे ना, आपण मेच्युअर आहे ना, मेच्युअर आहे का ना हो, 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 कदम आपण विचार कदम आपण मेच्युर आहो, बरोबर आहे 100% तुमचं खरं आहे. सांगा त्यांना आपण तुम्ही. आपण मेच्युर आहो. हो, हो. बघा मी काय म्हणतो ऐका ना, आपल्या ह्या 2 पोरांना ना असा जरा एकांत द्या, जरा त्यांना हितगुज करू द्या. आता लग्न होणार आहे ना त्यांचं, हा. आणि आपण दोघं इथं बसू आणि काहीतरी ठरवून टाकू एकदा फायनल. हा म्हणजे अरे हे सगळे इथं बसणार आहेत, मग आम्ही काही बाथरूम मध्ये जाऊन बसायचं? कदम कदम ऐका ना, तुम्ही थोडस शांत अरे कसं शांत काय बोलतात ते? ऐका ना थोडस शांत व्हा. माझ्यासाठी हे बघा, या दोघांना जर बाजूला बाजूला उभं केलं तर तुम्ही तुमची पोरगी कोणाला द्याल बरं? मी तर याला देईल. काय बोलतोय बघा. अरे तू बिंडोक आहेस का बाहेर जाऊन क्लास लावून बिंडोक झाला तरी म्हाताऱ्या? काय चाललंय तुझं म्हाताऱ्या? अरे तू त्याला बोल, ही माझी आहे, काय करायचं असेल तर माझ्या बरोबर लढा असं बोल ना तू तिला. त्याला बोल. ही पप्पांची आहे, काय लढत असेल ना तर पप्पांची लढ. अरे काय बोलतोय? अरे वसाऱ्या काय चाललंय तुझं? बाबा माझ्याशी लग्न करायला सांगतोस? अरे तुला काही रिस्पेक्ट काय आहे का नाही? पप्पा, आपल्याला थंडी वाजत असताना दुसऱ्याला कपडे काढून दिले ना की याला माणुसकी म्हणतात. मग काय तू नागडच फिरणार आहेस म्हाताऱ्या? काय चाललंय तुझं रे? तू घरी चल, सकाळ होईपर्यंत नाही तुला कुत्र्यासारखा मारला ना तर माझं नाव नाही दुसरं. कदम घरी कदम चल. कदम शांत व्हा ना. 1 मिनिट बोलायचं नाही. शांत व्हा ना. तुम्ही आम्हाला इकडं बोलून आमचा अपमान केला. नाही दिस इज द टू मॅन इज कदम कदम तुम्ही शांत व्हा. एकदा बसा फक्त एकदा बसा, माझ्यासाठी बसा प्लीज बसा. नाही मानलाच पाहिजे. नाही बसा. एकदा फक्त आहे ना त्या पोराकडे बघा. होत करू पोरगाय हो तू. हा त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं त्याने. हा. अरे ना पारंपरिक धंदा त्यांच्या चोरीचा आहे. राय माझ्या पोरीला पाहिलं त्याने चोरी सोडून दिली. Right. आता तो लॉला ऍडमिशन घेणार आहे. बरं तो त्याच्या बापाला बोलला की तुम्ही जर चोरी केली तर तुमच्यावर केस ठोकून देईल. हो हो बेड्या घालीन. माझ्या पोरीला बघितलं त्याने आणि एवढा बदलला तो. लग्न जर केलं तर म्हणजे माझ्या पोरीला कुठे ठेवून कुठे नाही असं करेल ना तो. म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल हो. अरे मग हा पण माझा पोरगा सोन्यासारखा आहे ना. नाही, तुमच्या आयुष्यात हा, म्हणजे हो, ह्या हो, पोरीच्या हो. आयुष्यात सोनं खरंच. हो, म्हणजे काय ना तुमच्या पोराबद्दल म्हणजे असं काही नाही बा, म्हणजे काहीच नाही बा खरं. काय बोलतो तुम्ही? नाही म्हणजे काय ना त्याच्याकडे बघितल्यानंतर आहे ना त्याला प्लास्टिक बिस्टिक द्यावं वाटतं, मुलगी नाही ना द्यावं वाटत त्याला. ए बेटा राग नको मानू. हा जे खरं आहे ते सांगतोय बा. नाही हा राग जे नको. जे आहे ते आहे. प्लास्टिक देत असाल तर द्या प्लास्टिक. अरे हो, कदम नका ना मारू. किती हे बघा, ऐकून शांत व्हा तुम्ही. हे बघा कदम, काही चेहरे असे असतात ना की जे मागून चांगले दिसतात. त्यातला आहे हा. बेटा तिकडे बघ इकडे हा आता चांगला दिसतो बघा आता. काय बोलता तुम्हाला काही कळतं का नाही? काका माहिती आहे मला, पण तुम्ही माझ्या तोंडावर बोलाल काय? काका सॉरी बरं पप्पा 1 मिनिट थांबा. काका बसा बरं. बसा बरं काय ना माझं तसं नाही बोलायचं होतं पप्पांना. माझ्या ऐकून ऐक लागलं. माझ्या ऐकून घ्या बरं का. कसं आहे ना, तर मला पण आहे ना अशावाला मुलगा पाहिजे होता. म्हणजे माझ्यासाठी जो बदलायला तयार आहे बुवा तशावाला मुलगा पाहिजे होता काका. आता मी ह्याला जर नाही म्हणलं तर पुन्हा चोऱ्यामाऱ्या करायला लागेल ना तो. पुन्हा पोलीस पकडतील, मग जेलमध्ये जाईन, आयुष्य बरबाद करून टाकेन ना तो स्वतःचा काका. तर काका माझ्यामुळे एखाद्या मुलाला मुख्य प्रवाहामध्ये यायची संधी जर मिळत असेल तर ती संधी मी द्यायला तयार आहे पप्पा. वा वा. कदम तू बोलतेस ते बरोबर आहे. मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी तू आम्हाला प्रवाहातून लात मारून बाहेर काढते त्याचं काय? ना काका तशी नाही. काय तशी नाही आहे का? बाय हा काका ऐक ना, बघ एकदा ह्याच्याकडे बघ ना. नाही ना बघू वाटत काका. तसं नाही म्हणत, तू राग नको मानू बरं. आता एवढा हँडसम मुलगा समोर असताना तुझ्याकडे नाही बघू वाटत आहे मला.
नाही जे आहे ते आहे काय हा म्हणजे अरे तुला लाख लाख मीच काय वाटतंय का नाही वाचाड्या? कदम 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 नका ना कदम ऐक ना तू आता नाही बोलीस तर त्याचं पण आयुष्य बरबाद होईल ना आता काय करते आता तू नाहीच बोललीस तर मग मी ह्याचं काय जनरेटर वरून लग्न करून देऊ का जनरेटर हो का आता काका काय करू मी नाही ना काका दत्तू आहे ना गैरा गोड गोड आहे आहे तो. त्याला आहे की नाही मापेक्षा चांगली मुलगी भेटून जाईल मी तर म्हणते डॉक्टर भेटेन त्याला त्याला तर ते गायनकोलॉजिस्ट असतात ती पण भेटून जाईल ना काय बोलतेस तू खरंच याच्याकडे बघून असं घडल वाटतंय तुला घडेल घडेल पप्पा घडेल मारू नका ना घरी चल बरं घरी जाऊन काय तर बघा पण आता सगळं ठरलेलं आहे फायनल झालेलं आहे आपण लगेच सुपारी फोडायला घ्यायची नाही नाही पप्पानू आपण सुपारीने आहेर बेर कुठं आणलेला आहे दादा मी आणलाय ना हे घे सगळं आणलंय मी हे घे किती चांगलं अरे वसाड्या काय खाऊन दुपारी मी रोमांटिक होऊन या टेबल फॅनला जन्माला घातलाय वसाड्या तुझं सुपारीचं काय चाललंय तू आपली सुपारी देशील फोडायला कदम कदम नका ना राग नका अरे आम्ही काका, आणलं ना. काका रागी नका भरू बरं काका काका आमना लग्नाले या बरं दत्तू तू पण ये बरं डायरेक्ट लग्नाला हाव. मंडप व्हायला लागतील ना मधी मंडप उभं करायला आम्ही दोघं येतो पप्पा आपण जाऊया मंडप उभं करायला तुझं काय चाललंय मंडप आपण बांधायचा तू चल त्या मंडपाचा पोकल बांबून तुला फटके मारतो अहो वासाड्या. कदम कदम नका अरे ना म्हणजे काय करू आता माझं किती पोर? मारताय तुम्ही त्याला गरीब लेकरू येते काका असू दे टेन्शन घेऊ नका ते रागावलेत ना नाहीतर ते खूप हळव्या मनाचे आहेत होय काय हा का बसा बरं बसा. अच्छा बरं स्वतःच्या लग्नात बत्तीवाल्याला चक्कर आली म्हणून स्वतः बत्ती डोक्यावर घेतली त्यांनी लग्नातले फोटो माझ्या इज्जत घालशील वासाड्या. हे काही झालं रात्रीची वरात होती ना आमची हा तर बत्तीवाले सगळे बोलवले होते बरं. तर एका बत्तीवाल्याच्या बुटाची लेस सुटली अच्छा. ते बोललो दादा बत्ती जरा घेता काय हा तर मी त्याला बोललो अरे बाबा मी नवरदेव आहे असं बोलेपर्यंत त्याने डायरेक्ट डोक्यावर ठेवली बत्ती तेव्हा 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 डोक्यावर ठेवल्यानंतर मी हॅलो हॅलो बाला आणलीस का लेस तुझी त्या डोक्यावर बत्ती असते मला मला खालचं काही दिसत हा गड्या. मला ए बाला बांधलीस काय झाली का तुझं अरे झेले का तुझ्या मी नवरा आहे ना नवरा अरे सगळं मी बोलत होतो पण त्या बँडच्या आवाजात कुणाला माझा आवाजच ऐकू याला नाही रे. मीच बत्ती घेऊन गेलो. आई गं. खरं आहे. जाऊ द्या होत असते आता काय? पप्पा पप्पा ते लग्नाच्या दिवशी बोकडावर बसून फोटो काढले ना तो किस्सा सांगायचा बोकडावर बसले होते बोकड्यावर बसलेले ना तुम्ही काका अरे नाही नाही ते काही नाही. घोड्यावर बसताना ना असं पाय नाही ना पोचत म्हणून बोकड ऐका 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 वा 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 कहर केलात कमाल कमाल मजा आली तुमचा हा मिच्युअर परफॉर्मन्स आम्हाला खूप आवडलाय विचारूया आसर सिंगांना त्यांना तो कसा वाटलाय प्रसादा अफलातून फारच मजा आली अरुण गोस्वामी आहेत ना आपले ते एकदा अंधारात चालले होते त्यांच्या डोक्यावर कोणतरी अचानक अशी बत्ती ठेवली आणि त्या प्रकाशात त्यांना पहिला तू दिसलाय ते म्हणजे उचला याला कहर असतो अरुण कहर म्हणजे मी आत्ता विचार करत होतो की कित्येक वाक्य कित्येक स्किट मधली अशी असतात त्या वाक्यात काही पंच नसतो त्याला लाफ्टर केवळ तुझ्या डायलॉग डिलिव्हरीमुळे येतो तू वेडा आहेस यार ठार वेडा आहेस तू आणि तू असाच राहा कायम आणि चिरतरुण राहा देव तुला 100 वर्ष अजून आयुष्य देव वा वा दत्तू सुपर शिवा छान नाही तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या पण मी काय म्हणतो श्याम्या एकदा चेतना एकदा वनिता एकदा ईशा एकदा शिवा यापेक्षा एकदा तू मराठी बोल ना वा प्रसाद सर हे जरा एकदा विचार कर बने फार सुंदर फारच मस्त कॅरी केलंस तू त्यातली एलिगन्सी फार मस्त बाहेर आली मोरे माझे शब्द संपलेत
प्रसाद सर. सई. जबरदस्त परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुम्ही परीस आहात, परीस. काहीही म्हणजे नुसतं आता लोखंड नाही, कुठलाही धातू, कुठलाही आर्टिस्ट तुमच्याबरोबर असला की तो लकाकतो तुमच्या सानिध्यात, आणि आजही तसंच झालंय. तुमचा तो जो पार्ट होता बत्तीवाला, त्याच्यात संपलो अरुणदा आम्ही. म्हणजे अशक्य, हे तुम्हीच करू शकता. आणि वी आर सो लकी की आम्हाला तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स रोज बघता येतो. दत्तू खूप सुंदर, शिवा मस्त अटेम्प्ट होता, मला खूप आवडला, कॉन्फिडेंटली सादर केलास. आणि चोर पण असे कन्व्हिन्सिंग होते की मुलगी द्यावी बाबा यांना. कन्व्हिक्शन त्यांनी दोघांनी आणलं, मजा आली. श्यामदादा मस्त. मला असं वाटतं की शिवाला तुम्ही खूप मदत केली असणार ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की तुमच्यावर सगळेच रिलाय होतात, त्यामुळे मिस्टर रिलायबल आहात तुम्ही MSJचे. तर त्याच्यासाठी सगळ्यांकडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणते. मजा आली. वा वा वा. या निमित्ताने श्यामदादा मिस्टर रिलायबल ही एक नवीन ओळख मिळाली. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मंडळी, हास्याच्या वास्तूची जडणघडण अशीच होत राहील, पण वेळ झाली निरोपाची. आपण भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.